पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सौ भूमपुल्ली कन्या प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती स्नेहा ठाणे या होत्या। त्यांच्या हस्ते सरस्वती प्रतिमेचे पूजन करण्यात आले। त्यांनी आपल्या मनोगतातून योग मानवाचे शरीर, मन आणि आत्मा यांचे संतुलन साधतो, तसेच आजच्या तीव्र स्पर्धेच्या युगात शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक आणि भावनिक संतुलनासाठी योगासन करणे अत्यंत गरजेचे आहे याबाबत मार्गदर्शन केले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ गीता सादुल मॅडम यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री बाळकृष्ण गोटीपामुल यांनी भूषविले। त्यांनी आपल्या मनोगतातून योगाच्या माध्यमातून शरीर तंदुरुस्त ठेवू शकतो, शिवाय मनावरही चांगले संस्कार होतात, तन व मन यांचा एकत्रित व्यायाम म्हणजेच योग इत्यादी माहिती दिली। प्रमुख पाहुण्यांचा परिचय सौ सुजाता भैसे यांनी केले। त्यानंतर सौ लावण्या गुंडला, दीपिका मिरगू व कुमारी प्रांजली उडता यांनी विविध योगासने, प्राणायाम याबाबत उपयुक्त माहिती दिली। तसेच योगासनांचे प्रात्यक्षिके करून दाखवित विद्यार्थिनींकडून करून घेतली। यामध्ये वज्रासन, ताडासन, शवासन, पद्मासन, वृक्षासन, भुजंगासन, धनुरासन, प्राणायाम, कपालभाती प्राणायाम इत्यादी योगासने घेण्यात आली। तसेच ओंकार नाद घेण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सौ सुमित्रा कुडक्याल व आभार सौ दीपाली कुसेकर यांनी केले। हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला। या प्रसंगी सर्व विद्यार्थिनी, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते।